नमस्कार. आपण बघता महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ तालुक्यात पुन्हा एकदा भेसळयुक्त धान्याचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे. त्याला जबाबदार कोण? रेशन दुकानदार की अन्न पुरवठा विभाग की स्वस्त धान्य गोडाऊनमध्ये जे काही आपल्याला सप्लायर आहेत त्यांचा दोष आहे? दोष कोणाचा आहे हे कळून येत नाही. प्रश्न कोणाला विचारायला तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात. मग जबाबदारी घेणार कोण? समाजाला जगवण्यासाठी तर हे अन्न देतात की मारण्यासाठी देतात हा एक गंभीर प्रश्न आहे. असं धान्य खाऊन खरोखर शरीर प्रकृती सुधारेल का? ते आजाराचं नियंत्रण देण्यासाठी हे सर्व करतात. तर याच्यात काहीही उलगडा पडत नाही. जबाबदारीपूर्वक माननीय तहसीलदार साहेबांनी आता ह्या विषयाकडे गंभीरतापूर्वक अन्न पुरवठा विभाग आणि जे काही धान्य गोडाऊन आहे तर हे संबंधित जे कोणी अधिकारी आहेत यांनी गंभीरतापूर्वक असं धान्य येतच कसं काय स्वस्त धान्य दुकानात, तर याचा खुलासा करण्यात यावा. अन्यथा खरोखर रीतशीर कायदेशीर पुढील कारवाई करण्यात येईल. याची सर्व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेण्यात यावी. पेठ तालुका हा मागासवर्गीय तालुका आहे आणि इथं जे काही आदिवासी किंवा इतर समाजासाठी अन्न पुरवठा केला जातो, पण तो खाण्यायोग्य आहे का? वारंवार तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही. उडवाउडवीचे उत्तरे देतात. धन्यवाद. सोपान पवार, पेठ. माझं नाव तुषार तहसील कार्यालय पेठ. आमच्याकडून जे दुकानदारांना धान्य जातं ते आम्ही पडताळणी करूनच देतो. आमच्याला वेबसाईटून एखादा कट्टा आम्हाला खराब गेला आला तर आम्ही तो वापस पाठवून देतो. आम्ही कोणालाही खराब धान्य पाठवत नाही. माझं असं म्हणणं आहे, जे काही धान्य येतं, कुठून येतं धान्य हे? FCI म्हणून. बरं. मग त्यांच्याकडून जे धान्य येतं त्याच्यानंतर इथं गाडीमध्ये सर्व कट्टे फोडले जातात, वजन केलं जातं आणि त्याच्यानंतर पॅकिंग केली जाते ना. म्हणजे बघू. आम्हाला FCI कडून गाडी येते मोठी. बरोबर. गाडी आली ती. हो. त्याचं आम्ही प्रत्येक कट्टा थांबतो. बरोबर. त्याचं वजन काटा करतो. वजन बघू. हो. त्याच्यानंतर कमी जास्त जे आमचं रेशन ठरलेलं आहे बरोबर. ते रेशन आम्ही भरतो. बरोबर. मग सर आता मी पण बघितलं इथं, आता याच्यात धूळ किंवा काही घाणीचा असा प्रकार तर नाही. मग दुकानदाराकडे कट्टे जातात, मग तिथं घाण इतकी का असते हा एक मला मोठा प्रश्न पडलेला आहे. सर मला असं सांगा, स्वस्त धान्य दुकानात किती दिवस धान्य वाटायचं असतं? तर 7 तारखेला आपला अन्नदिन म्हणून आपण साजरा करतो. बरोबर. जवळपास 50% माझे बरोबर. अन्नदिनाच्या अगोदर सगळ्या गावाला पोहोचून जातं. बरोबर. 50% पुढचं 5-6 दिवसात होऊन जातं. म्हणजे 13-14 तारखेपर्यंत या महिन्याचं माझ्याकडनं वाटप संपूर्ण होऊन जातं. आणि 4 ते 5 तारखेच्या मी मशीनला डाटाही टाकून देतो. बरं, माझा एक असा प्रश्न आहे की काही दुकानदार, मी सर्वांवरती आरोप करत नाही, पण काही दुकानदार शेवटचे 3 दिवस, उदाहरणार्थ 27, 28, 29, 30, 31 पर्यंत असे 4-5 दिवस वाटतात, त्याच्यानंतर देतच नाही. तर असं का करतात? म्हणजे थोडक्यात धान्य लेट येतं का ते लेट वाटप करतात? आमच्याकडून धान्य लेट म्हणायला गेलं तर शेवटची 132 दुकानं आहे पूर्ण तालुक्यात. बरोबर. 132 दुकानापैकी जवळपास 70-80 दुकानांना 15-16 तारखेच्या धान्य पोहोचूनच जातं. बरोबर. आणि म्हणून आम्हाला 22 तारीखला त्याच्यावरती आमचं बरोबर. म्हणजे मग आता 20 तारखेच्या आम्ही पूर्ण वाटप करून टाकतो. बरोबर आहे. म्हणजे साधारण 15 दिवस तरी वाटलं गेलं पाहिजे, पण काही दुकानदार जे आहेत तर ते 2 ते 3च दिवस वाटतात, त्याच्यानंतर ते वाटत नाही. मग एखादं मजूर किंवा जे काही बाहेर स्थलांतर लोक असतात त्यांना ते धान्यच देत नाही, असं पण घडतं. तर खरोखर सरकार जर आदिवासी समाजासाठी किंवा इतर समाजासाठी अन्न पुरवठा करते, तर काही दुकानदार, मी सर्वांवरती आरोप नाही करत, काही इमानदारीत करतात, तर काही दुकानदार खरोखर हलगर्जीपणा करतात आणि समाजावर अन्याय करतात. तर हे असं झालं नाही पाहिजे. सर एकदा नाव सांगा. माझं नाव तुषार भुतेकर. धन्यवाद. छान माहिती दिली. आणि आपण हे बघतो जे काही गोडाऊन आहे त्यांचं ते सुद्धा एकदम स्वच्छता वगैरे सर्व व्यवस्थित आहे. आणि आपण जो काही रेशन कट्टा बघितला त्या संदर्भात चौकशीसाठी आलो होतं आणि त्यांनी त्यांच्या माहितीनुसार आपल्याला योग्य माहिती दिलेली आहे.
धन्यवाद.